राज ठाकरे यांचा ताफा उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी अडवला. त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या. मनसे कार्यकर्ते व उद्धव ठाकरे कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाला. तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही मराठवाडा दौरा सुरू झाला होता. सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. मात्र या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं. धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन केले होते. तसंच त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती. त्यानंतर राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये संवादही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. व आता हिंगोलीतून राज ठाकरेंचा दौरा बीड जिल्ह्यात पोहोचला होता. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे आज बीड जिल्ह्यात आले होते. त्यांच्या जल्लोषात स्वागत झालं, पण शिवसैनिकांनी त्यांचा विरोध करत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध असल्याने सांगत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना बाजूला घेतलं. लोकसभेला सुपारी घेतली होती, आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन आलाय? मनोज जरांगे पाटलाचं सुंदर आंदोलन सुरू आहे, त्याला तुम्ही विरोध करता, त्यामुळे तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आलाय हे सांगा, आम्ही इथं आलोय. अशा शब्दात बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष गणेश वरेकर यांनी मनसे प्रमुखांचा ताफा अडवल्याचं कारण सांगितलं. तसेच चले जाओ सुपारी बहादर अशी घोषणा त्यांनी केली. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवल्यावर मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन मनसेंनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पायदळी तुडवलं. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.